अमुक अमुक दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला असं बऱ्याचदा आपल्या कानावर पडलं असेल किंवा आपण कोणाला सांगितलं असेलच, बरोबर? पण कधी मनात विचार आलाय का की आपण हे दिग्दर्शक होऊ शकतो? तर उत्तर आहे हो. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपले स्वागत. आपण सिनेमा पाहतो, आपल्याला रुपेरी पडद्यावर जेवढं दिसतं ते खूप भारावणारं असतं. पण मित्रांनो, हा जो चित्रपट दिग्दर्शक असतो ना, त्याला चित्रपट बनवायच्या आधीच संपूर्ण चित्रपट दिसतो. कसं? तर शेवटपर्यंत रील नक्की बघा. जर तुमच्याकडे सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्य असतील आणि फिल्म प्रोडक्शनमध्ये रस असेल तर दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. दिग्दर्शकाचं महत्त्वाचं काम म्हणजे कलाकारांची निवड करणं, शूटची ठिकाणं ठरवणं, निर्मिती, डिझाईन आणि पोशाख निवडणं, चित्रपटाचे चित्रीकरण आणि संपादन कसं केलं जाईल यासाठी व्हिज्युअल स्टाईल तयार करणं, क्रू मेंबरने ती कशी अंमलात आणावी यासाठी संवाद साधणं आणि त्यांच्यावर जबाबदारी सोपवणं आणि निर्मितीनंतरच्या प्रक्रियेचे निरीक्षण करणं, दिग्दर्शकांना प्रोजेक्टच्या बजेटची जाणीव असणं आणि ते लक्षात घेऊन चित्रपटाची कल्पना करणं आणि तयार करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. दिग्दर्शकाचं काम निर्णय घेणे. सेटवर त्यांना दररोज शेकडो छोट्या मोठ्या निवडींना तोंड द्यावं लागू शकतं. परिस्थितीचं त्वरित विश्लेषण करण्याची आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता हे महत्त्वाचं कौशल्य दिग्दर्शकात असतं. प्रत्येक दिग्दर्शक वेगळा असतो. शेवटी हे वेगवेगळे आवाज, दृष्टिकोन आणि काम करण्याच्या शैली हेच चित्रपटाला कलात्मकदृष्ट्या वैविध्यपूर्ण माध्यम बनवतात, ज्याचा आपण सर्वजण आनंद घेत असतो. कधीकधी मोठे दिग्दर्शक हेच स्वतः त्यांच्या चित्रपटांचे निर्माते असतात, म्हणजे चित्रपटासाठी लागणारा पैसा ते स्वतःच लावतात. दिग्दर्शक ही अशी व्यक्ती असते जी सगळ्या कलाकारांना आणि टेक्नॉलॉजी टीमला सोबत घेऊन चित्रपट बनवते. दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप असतो. फिल्मरूपी जहाजाला दिशा देण्याचं काम दिग्दर्शक करत असतो. थोडक्यात फिल्म मेकिंगचे हे अनसीन हिरो असतात. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.